राम कृष्ण हरी. वारकरी संप्रदायातील एक अत्यंत महत्त्वाचे संत म्हणजे संत नरहरी सोनार महाराज. त्यांचा जन्म श्रावण शुक्ल त्रयोदशी शके 1115 म्हणजेच ईसी 1193 मध्ये पंढरपूर येथे झाला. वडिलांचे नाव अच्युतराव, आईचे नाव सावित्रीबाई तर पत्नीचे नाव गंगा. मुलांची नावे नारायण आणि मल्लीनाथ अशी होती. वंश परंपरेत ते रामचंद्र, कृष्णदास, हरिप्रसाद, मुकुंदराज, मुरारी, अच्युत आणि शेवटी नरहरी अशा घराण्यात जन्मले होते. नरहरी महाराजांचा व्यवसाय सोनार कामाचा होता. पंढरपुरात त्यांचा सुवर्ण व्यवसाय आणि कलाकुसर प्रसिद्ध होती. ते कट्टर शिवभक्त होते. दररोज पहाटे उठून ते ज्योतिर्लिंगावर बेलपत्र अर्पण करीत. त्यामुळे त्यांना पंढरपुरात महामुनी सोनार म्हणून ओळखले जात असे. पण त्यांच्या जीवनाला वळण लागले ते एका प्रसंगामुळे. एकदा एका सावकाराने विठ्ठलासाठी सोन्याची साखळी बनवून घेतली, पण ती साखळी मूर्तीला घातल्यावर सतत लांब ठरत होती. सावकाराने पुन्हा पुन्हा ती दुरुस्तीसाठी नरहरींकडे पाठवली. माप अगदी बरोबर असूनही मंदिरात ती लांब कशी ठरते याने नरहरी गोंधळले. शेवटी त्यांनी स्वतः मंदिरात जाऊन डोळ्यांवर पट्टी बांधून मूर्तीला साखळी घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या हाताला व्याघ्राचर्म जाणवले. गळ्यात शेषनागाचा स्पर्श झाला. त्यांनी पट्टी काढली तर समोर पांडुरंग उभा. पुन्हा पट्टी बांधली तरी तोच अनुभव. तेव्हा परमेश्वराने त्यांना साक्षात्कार दिला. शंकर आणि विष्णू हे दोन नाहीत, ते एकच आहेत. शिव आणि विठ्ठल यात काही फरक नाही. या घटनेनंतर नरहरी सोनार महाराज विठ्ठल भक्त झाले. त्यांनी आपल्या काव्यातून विठ्ठलाला म्हटले, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार. नरहरींच्या जीवनातून आपल्याला हरिहराचा भेद नाहीसा करून समतेचा संदेश मिळतो. म्हणूनच ते वारकरी संप्रदायातील प्रथम शैव उपासक संत म्हणून मानले जातात. त्यांची जयंती श्रावण शुक्ल त्रयोदशीला आणि पुण्यतिथी माघ वद्य तृतीयेला साजरी केली जाते. राम कृष्ण हरी. संत नरहरी सोनार महाराज की जय.